नमस्कार. आलिशान स्वादान ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण पावसाळा विशेष बनवणार आहोत पालक भजी, जी संध्याकाळच्या चहासोबत खायला एकदम कुरकुरीत, झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. सोडा न घालता आतून एकदम जाळीदार, वरतून कुरकुरीत होणारे हे भजी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि लाईक आणि कमेंट नक्की करा. तुमचा एक लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची झणझणीत आणि कुरकुरीत पालक भजीच्या रेसिपीला. तर आजची आपली खास रेसिपी आहे पालक भजी. तर सर्वात आधी तुम्हाला इथे पालकची जोडी घ्यायची आहे. तर पालक जी आहे ती स्वच्छ साफ करून तुम्हाला 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून तुम्हाला त्याचे लांब लांब असे काप करून घ्यायचे आहेत. तर लांब काप केल्यामुळे पालक जी आहे ती भजीमध्ये खाताना खूपच छान लागतात. तर अशा प्रकारे शक्यतो तुम्हाला लांब लांबच पालक जी आहे ती कापून घ्यायची आहे. तर सर्व पालक जे आहे ती मी अशा प्रकारे कापून घेणार आहे. तर आता आपले पालक जी आहे ती इथे कापून झालेली आहे. तर तुम्ही इथे बघा, अशा प्रकारे पालक जी आहे ती तुम्हाला कापून घ्यायची आहे. तर आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 मोठा कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसनचं पीठ. त्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 आणि अर्धा असं या पिठाचं प्रमाण आहे. त्यामध्ये तुमची भजी जी आहे ती एकदम परफेक्ट बनतील. त्यात मी आता चिरलेली पालक जी आहे ती घालून घेतलेली आहे. धने जे आहेत ते मी असे थोडेसे भरडून घेतलेले आहेत. तुमच्याकडे धने पावडर असेल तरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. 1 छोटा चम्मच इथे मी बडीशोप टाकलेला आहे. बडीशोप जी आहे ती खाताना खूपच छान लागतात भजीमध्ये. लसूण आणि मिरचीची पेस्ट जी आहे ती मी इथे टाकलेली आहे. थोडीशी कोथिंबीर जी आहे ती मी इथे टाकलेली आहे. आणि आता चवीपुरतं मीठ तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये. तर 1 छोटा चम्मच मीठ टाकलेला आहे. 1 छोटा चम्मच लाल तिखट टाकलेला आहे मी, लाल मिरची पावडर. त्यानंतर 1 छोटा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 छोटा चम्मच गरम मसाला पावडर टाकलेली आहे. तुम्हाला हवं तर गरम मसाला टाकू शकता, नाही टाकला तरीही चालेल. आता त्यामध्ये मी ओवा जो आहे तो हातावरती मळून टाकलेला आहे आणि सगळ्यात शेवटी जिरे जे आहे 1 छोटा चम्मच जिरे मी ते टाकलेले आहे. आता हे सर्व जे आहे ते मिश्रण पाणी न टाकता एकदा हाताने तुम्हाला मिक्स करायचं आहे. म्हणजे आपले मसाले, पालक आणि पीठ व्यवस्थित मिक्स होतील. आणि त्यानंतर थोडं पाण्याचा वापर करून तुम्हाला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे. तर जेवढं कमीत कमी पाण्याचा वापर करता येईल, पालकलासुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे आणि पीठ जे आहे ते चांगलं भिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे पीठ जे आहे ते आपलं भजीचं रेडी झालेलं आहे. आता हे भजीचं पीठ रेडी झालेलं आहे. आता आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहे. तर इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर आता तेल जे आहे ते तुम्हाला मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे आणि तेल आपलं व्यवस्थित तापल्याच्या नंतर त्यामध्ये हाताने अशा प्रकारे पालकची भजी जी आहेत ते तुम्हाला टाकायची आहेत. तर भजी जी आहेत ते सर्व मी अशा प्रकारे टाकून घेणार आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये टाकायचे त्या शेपमध्ये तुम्ही टाकू शकता. तर आता भजी जी आहेत ती ते टाकायची आहेत आणि अजिबात 1 मिनटं तुम्हाला हलवायची नाही आहेत, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. तर 1 मिनटानंतर तुम्हाला ही भजी जी आहेत ती अलटपलट करून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. तर आता सगळे भजी जे आहेत ते मी इथे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तुम्हाला भजी जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर भजी जे आहेत त्यांचा कलर जो आहे तो इथे थोडा चेंज व्हायला लागला आहे. तर एकदम हलकासा लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत तुम्हाला भजी जी आहेत ती मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली भजी जी आहेत त्याचा कलर चेंज झाला आहे आणि आपली भजी जी आहेत ती रेडी झालेली आहे. तर खूपच छान ही रेसिपी आहे. अवघ्या 10 मिनटात ही रेसिपी तयार होते.
तर आपले कुरकुरीत पालक भजी जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर सोडा न घालता आपली भजी जे आहेत ते आतून एकदम जाळीदार होतात आणि वरतून एकदम कुरकुरीत होतात. तर इथे तुम्ही बघू शकता, मी एक भजी तुम्हाला इथे दाखवते. आतून तुम्ही बघा किती जाळीदार झालेले आहेत आणि वरतूनसुद्धा खूपच कुरकुरीत झालेले होते हे पालक भजी. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आजच तुमच्याकडे पालक असेल तर भजी जी आहे ती अशा प्रकारे बनवू शकता. तर इथे मी पालकच्या भजीसोबत खाण्यासाठी मिरच्या ज्या आहेत त्यांना मधून एक काप करून घेतलेला आहे आणि त्यासुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. भजीसोबत मिरची खायला खूपच छान लागते. तर आता आपली भजी आणि मिरच्या ज्या आहेत त्या फ्राय झालेल्या आहेत. तर आता आपली ही टेस्टी पालक भजीची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशा नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा.